ज्या माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे हप्ते बंद झाले आहे त्यांनी खाली स्टेप करा. तुमचं जर नशीब असेल तर तुमचे पैसे चालू होईल. तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे, ती फॉलो करा, तुमचे पैसे भेटून जातील. खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी केवायसी नव्हती केली त्यामुळे त्यांना पैसे भेटत नाही आणि ते आता जर केवायसी करतात ऑनलाईन तर तिथे लिहून येतं की हा आधार क्रमांक आमच्या यादीत नाही किंवा केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर अशा महिलांना पैसे भेटून नाही राहिले. तर मी जी टेक्निक सांगणार आहे ती टेक्निक फॉलो करा स्टेप बाय स्टेप. नशिबात असेल तर पैसे भेटतील, नसेल तर नाही भेटणार, परंतु हे फ्रीमध्ये आहे तर करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. त्यानंतर सर्चमध्ये टाका लाडकी बहीण केवायसी असं सर्च करा. त्यानंतर इथे पहिली वेबसाईट असेल ladkibhin.maharashtra.government.in. या पहिल्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकतात की ही ई केवायसी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. हे तुम्ही बघू शकतात. इथे मेन्यूवर क्लिक करा. 3 रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक करा. इकडे तुम्ही बघा अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करा आणि इकडे तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड बनवायचा आहे. तर इथे बघा तुमच्याकडे पासवर्ड नसेल माहिती इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक करा आणि इथे टाका तुमचं फुल नेम, जे आधार कार्डवर तुमचं नाव आहे ते टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. एक इथे पासवर्ड बनवा, तुमच्या आवडीचा पासवर्ड बनवा जे तुमच्या लक्षात राहील. तुमचा जिल्हा टाका येते, तुमचा तालुका निवडा येते, तुमचं गावाचं नाव टाका येते आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे पण असेल ते टाका येते. नंतर इथे ॲक्सेप्ट करा. त्यानंतर इथे जो कॅप्चा असेल तो कोड सेम टू सेम इथे टाकून सबमिट करा. हे झाल्यानंतर इथे साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड भेटून जाईल. पाठीमागे जायचं बॅक आणि इथे मोबाईल नंबर टाका तुमचा आणि तुम्ही जो आता पासवर्ड बनवला तो टाका. इथे जो कॅप्चा कोड असेल तो टाका आणि लॉग इन करा. त्यानंतर जो कॅप्चा असेल इथे मी फिल करतो आणि ते लॉग इनवर क्लिक करतो. इकडे बघू शकता की लॉग इन झालेलं आहे. तर इथे 3 लाईनवर क्लिक करा वरती. त्यानंतर इथे ग्रीव्हन्सवर क्लिक करा. इकडे बघू शकतात की ॲड ग्रीव्हन्स याच्यावर जा आणि इथे तुमचा आधार क्रमांक टाका. जो पण तुमचा आधार क्रमांक असेल तो इथे टाका. त्यानंतर आधार कार्ड फ्रंट फोटो म्हणजे आधार कार्डचा पुढचा आणि पाठचा फोटो इथे अपलोड करा. अपलोड क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होईल. गॅलरी ओपन झाल्यानंतर फोटो अपलोड करून सबमिट करा. सबमिट केल्याने काय होईल की बघा ही वेबसाईट खूप भंगार आहे. शासन तुमच्याकडे आमच्याकडे लक्ष देत नाही. कोणाला पण पैसे देतं. जे गरीब लोक असतात त्यांना पैसे देत नाहीत. जे श्रीमंत बहिणी आहेत त्यांना पैसे देत आहे, बरोबर. तर हे टाका. शासनाच्या म्हणजे त्यांच्या डोळ्याखाली येईल. ते तुमचा आधार क्रमांक चेक करतील आणि त्यांना समजेल की तुम्हाला कोणती पण इन्कम नाही, तुम्ही खूप गरीब आहेत किंवा तुम्हाला वडील नवरा काही नाही, सगळी इन्फॉर्मेशन शासनाकडे असेल. तर आणि सबमिटवर क्लिक करा. असे केल्यानंतर तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला पैसे पण चालू होतील.